कुठे येलो दिसते तो लाईटिंग. म्हणजे सगळा घे सगळं व्हिडिओ घ्या. कसा आहे बघा व्ह्यू मरीन ड्राईव्हचा. या का पहिला अरे यो घे मसाला यो टाक. आजचा ब्लॉग असंच स्टार्ट करते मी. म्हणजे मध्ये 2 दिवस कधीच चालू झालता. आज काय असा प्लॅन नव्हता ब्लॉग वगैरे करायचा, पण आता मी चाललो जिमला. त्याच्यानंतर कुठेतरी जायचं आहे म्हणून बरं आताच ब्लॉग चालू करते. कालचा ब्लॉग तुम्ही बघलाच असेल. आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा. तो लग्नाचा. आता मी चप्पल विप्पल घालतोय, जाते जिमला. ते ठेवले बाटल्या बिटल्या सामान ठेवलं आहे. ही घालू दे, नाही तर कसा दिसत नाही ना काही. चला जाऊया आता जिमला. दाखवू पुढं काय परली आज काय मारायचं माहिती आहे का. शोल्डर आणि रिअल डेल्ट आणि श्रग्स, ह्या 3 गोष्टी मारायच्या आहेत. आणि कुठं चाललोय ना ते तुम्हाला पुरं दाखवतंय. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू. डायरेक्ट आलोय ना, डायरेक्ट घेतली मशीन चालायला. फायनली पोचलो ना आम्ही आता मुंबईला, CST जवळ. बघा भाई पण आहे. पाहिजे किती मिनिटांवर वर्कआउट कपवलास खरा सांग. 4 मिनिटं 32 सेकंद. ननेशनी 4 मिनिटं 31 सेकंदांवर वर्ल्ड रेकॉर्ड आहे ननेशचा. डेंजर काम आहे. डेंजर काम आहे. साजन म्हात्रे आमच्या आजची स्पॉन्सर. स्पॉन्सर. हा स्पॉन्सर. साधा काम नाही झालं. गाईज इथं यांच्या प्राईस बघा फक्त 1-1 लाखावर आहेत. भीती येईल लोकांना बघून. कुठे सगळं फॉरेनर येतो का. गाईज पोचलेलो होत आता आम्ही इंटरकॉन्टिनेंटल रेस्टॉरंटला. 5 स्टार आहे. आकेश भाई बसलं आणि एकाला मेन म्हणजे अरे काय त्या मला समजले का त्यांची लागते का समजले. तर आता आलो. आता कावापिवाला मागवलं आहे. वाटा रट्टा पिझ्झा मागवला आहे ना. त्यांचं मागवलं ना कोक मागवलं. तर आता बोलतो ही सिटिंग एरिया पटली नाही, तर अजून भारी सिटिंग एरियामध्ये जायचा विचार चालला आहे. तर बघूया जाऊन कसा काय आहे या. इथं बाहेर पटला नाही तर आता आतमध्ये आलो डायरेक्ट. नाही कोक आहे ना. येलो दिसते तो लाईटिंग. म्हणजे सगळा घे सगळं व्हिडिओ घ्या. कसा आहे बघा व्ह्यू मरीन ड्राईव्हचा. या का पहिला अरे यो घे मसाला यो टाक. स्विमिंग पूल आहे पण त्याला उतरून देत नाही, समजला. बघलं होणार आता पिझ्झा बिझा खाल्ला. आता चाललो चढव घरपे आली लिफ्ट. गा न्यूयॉर्कला आवरं वाजलं, इथं लंडनला आवरं वाजलं, मुंबईचा दातात, सिंगापूरचा पूल, सिडनी. भाई चाललं बघ कसं बाबा बाबा बाबा. चला चाललो आता गारा. तर चला गाईज आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होता. तुम्ही तर बघलाच शिव कुठल्या हॉटेलला गेलो. 2 हॉटेलला गेलो. पहिल्या हॉटेलला त्यांच्याकडं फॅन्सी डिश अवेलेबल नव्हती
म्हणून आम्ही दुसऱ्या हॉटेलला गेलो इंटरकॉन्टिनेंटलला. तर हा असं होता, मस्त एक्सपिरियन्स होता. पैसा आता कधी लागला ते आता नाही सांगू शकत, पण लय भारी व्हायचं आपला एक्सपिरियन्स होता. पण जो नंतर आम्ही सिटिंग एरिया बुक केली ना, ती फक्त तिघांसाठी बुक केली ती, आणि त्याची प्राईस आहे ना जवळपास एक यो फोन आला असता, कुठला सांगू, विवोचा एक भारी फोन आला असता. तेवढी प्राईस होती त्याची, आता ते सांगू नाही शकत कारण की असतं बाई, तेवढा काही शोअप नाही करायचा, पण एक्सपिरियन्स भारी होता. चला आजच्या ब्लॉगमध्ये आज भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत कंटिन्यू राहा. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. बाय बाय.